जन्म कसा झाला? राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवलेला. पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला आणि तो यज्ञाचा प्रसाद तिघ राणींना खाऊ घातला. त्याच्यातून काही प्रसाद एका घारेने झडप घातली आणि तो प्रसाद घेतला. चोचेत प्रसाद घेऊन तो अरण्याचा मार्गाने जात होती. घार जात असताना चोचेतून काही कण खाली पडले आणि नेमकंच त्या जागेवर अंजनी माता तप करत होती. अंजनी माता तपाला बसलेली आहे. आमचे नामदेवराय गोड अभंग गातात. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयशी महारुद्र प्रगटला नामा मने म्या वंदिला. तो प्रसाद घेऊन जात असताना अंजनी माता नामचिंतन करत होती. पण हातात अचानक प्रसाद पडला आणि तो प्रसाद बघण्यासाठी डोळे उघडले. माझ्या हातात काय आहे? दिसला प्रसाद. तो प्रसाद तोंडात टाकत असताना डोळे उघडले. प्रसाद खायचा. समोर नजर गेली. अरण्यात बसली होती नामचिंतन करायला अंजनी माता. आणि नामचिंतन करत असताना एकांत असावा, लोकांत नाही. नामचिंतन भगवानांना एकांत मध्ये होतं, लोकांत मध्ये नाही. माळजप करायची असेल तर एकांत मध्ये करायची. लोकांत मध्ये करणं म्हणजे लोकांना दाखवतोय आपण परमार्थ, आणि लोकांत मध्ये केलेला परमार्थ तो कधी भगवंत भेटत नाही. कारण आपण दाखाडीशनी करतस ना, ते त्याला आवडत नाही. त्याला ते आवडत जे बिगर देखावाना करणं पडस. बरोबर आहे ना? आपला परमार्थ बडा देखावा नशे, आपला दावता परमार्थ शे. थोडक्यात सांगू का आपला परमार्थ? एक भाऊ एक काका वारीला जायला नंतर पोरगाला सांगी घ्या म्हणे, बावड्या मी वारीला चालनो. महिन्याने वारी भाऊ पंढरपूरने देवदो टाकत जायचो म्हणे, देवपूजा करलेत जायचो. चालेल म्हणे पप्पा. आता पोरगाला जबाबदारी बाप दिसणे. दिंडी म्हणेन घ्या. पोऱ्याने पहिला दिन देव दोयली ना, दुसरा दिन देव दोयली ना, तिसरा दिन कसा तरी देव दोया, चौथा दिनले मायडी चारे म्हणे माडीव म्हणे. काय रे भाऊ? हो मम्मी. काय रे भाऊ? हाय कितला दिन म्हणे? भाऊ तुम बाप फिरी असतो चाली म्हणे. आणि म्हणे मन बाप कवई म्हणे महिना मा आव म्हणे. आई रोज न एक एक देव दो अपेक्षा असं करत बठ्ठा देव एक खटे दोयलयस म्हणे. येरवरले जायच नाही. याने बठा दिवस ना कासोड बांधली ना येरवरले या. आपला परमार्थ सांग राही ना मी. बठा दिवस ना कासोड बांधली येरवरले या. बठा देव बादली मा मोक्या करली ना, बादलीला दोर बांधली ना, अख्खी बादली येर मा सोडली नाही. याना बजेट असा, बादली सोडली सू, बटा देव दवाय जाते बादली वर काढली सू. यांनी बादली खाले सोडी ना साहेब. ज्या चांदीना देव होतात, पत्राना देव होतात, त्या वर पाणी मा तरंगी घ्या. आणि ज्या जड जड होतात त्या बादली माराय घ्या. जसा आमना लड्डू गोपाल, तुमना लंगड्या देव. लंगड्या देव ते इथलं भारी म्हणलेतच ना लोकी. लंगड्या देव नाही तो. हो, त्याला लड्डू गोपाल म्हणतात. आणि दुसरी भाषा मा खंडेरायाचा यंगडोजी प्रधान आहे तो. विठ्ठल विठ्ठल. ज्या जड देव होतात त्या बादली माराय घ्यात. चांदीना देव, पत्राना देव वर तरंगी घ्यात. भाऊनी बादली काढी. ज्या जड होतात तिथलाच ना गासोड बांधली ना, घर लईन देवारावर गासोड टी ना. माय म्हणे बावड्या अरे त्या देवाचे अष्टगंध बुक्का ते लाव रे भाऊ. नको म्हणे माडी. का बर भाऊ? माडी अष्टगंध बुक्का लावायला चालणार नाही म्हणे. काय जाय भाऊ? म्हणे माडी बाकीना देवच नाही येर मा आत्महत्या करली नाही म्हणे. अरे बावड्या तुला लाज तरी वाटस का? माय म्हणे ना सत्यानाश मरी माय काय जातले देवच लाजत होतस का रे? माय रागवायला लागली. बाळ्या म्हणे मायना कटका सुरू होई ना. माय काय 15 दिन शांतता लागू देवाने. बावड्यान बाई गाव जायला होती. बावड्यान पैन काढली नाही सासरवाडी. बावड्या सासरवाडी मा घ्या. सासूबाई देखत जवाई येत असं. जवाई देखतात सासूबाई म्हणे माय जवाई येणार ना. स्वयंपाकले लागते सासूबाई. पण सासूबाईने बी पहिलं वाक्य जवाई वापर. जवाई बापू म्हणे काय मामी? म्हणे मी स्वयंपाक कराय ना. तो लोक असं करा, आज 6-7 दिन घ्या तुम्हाला सासरा वारीला जायचेतच. आमना देवसले पाणीच लागेल नाही. देव दोय टाका म्हणे. जवाई देव दो हल्लाय दिना सासूने. जवाई देव दो हल्ला घ्या. आता मायले नाही म्हणताय, सासूला नाही म्हणताय का? काय मत
आहे तुम्हाला मायले एकाच वेळेस नाही म्हणता येईल पण सासूला नाही म्हणता येईल का बट्टा जण नाही म्हण राहणार काय चौघाला धंदा आहे म्हणजे मायले नाही म्हणाल काहीच वाटाव नाही आपण मन छातीवर म्हण राहणार त्या आणि तेच खरं विषय मायले सहज नाही म्हणता येईल पण सासूले नाही म्हणता येत नाही सासूबाईन देवार काढली ना पुढे याव भावनी पडा देव दोय टाकात जेवण कर रात कशी तरी निघणे दुसरा दिनले म्हणे जवाई बापू देव दोय टाका म्हणे मायना तळाला माता पहिनू सासूबाई बी ते रोज देवच काढली राहिली दवाले आता घर बी जाता येत नाही म्हातारी ना कटका आटे रासू ते सासू ना कटका जीवच ठेवणार नाही म्हणे देवदोहानी बलती उपाधी आत्महत्या करली सोबत देवदोहानी म्हणे भावनी जंगलना मार्ग धरली ना येर मा उडी मारू तोपर्यंत येर मालकने हात धरा म्हणे काय भाऊ काय करा ना म्हणे मला जीव ठेवणं आणि आत्महत्या करणे अरे वय ना काय सांगाव नाही पण मला मरण शे वीर मालक म्हणे दादा तुले कामधंदा करा ना दुख लागत कामधंदा करू नको तुले बिडी काढीसले पैसा लागतो त्यांचे 20-30 रुपयानी 50 रुपया रोज ना मी दिसू तुले काम न दुख लागत कामधंदा करू नको तुले 1-2 ड्रेस लागतो ते 4 ड्रेसली दिसू वा वा या बाबा हरी विठ्ठल विठ्ठल वा आपल्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे आमचे महाराजजी ज्यांनी नुकतंच आता किन्नर आखाड्याचं महंतपद घेतलं ना महंतपद ज्यांना प्राप्त झालं ते आमचे दादू बाबा दादू भगत ज्यांना तुम्ही म्हणतात महाराजजी कीर्तनाला आलेले आहेत खूप खूप धन्यवाद महाराजजी थँक्स हां टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांसाठी आपला माणूस नाही आपले स्वाभिमान ठेवा ना बरोबर आहे का नाही हां मला बाबाने अशी ताकद आहे ना गणच पुरीले संसारलेला आहे दिले बाकी नाही अंग मावी घे दाशी वेग घे तशी वेग घे हां गणच न मोडता वाचाडले म्हण बाबाने हां आणि आपला माणूस ना आपले स्वाभिमान ठेवणं आहे बरोबर आहे का नाही हो विठ्ठल विठ्ठल सासूबाई रोज देवार म्हणा देव काढ दे अहो म्हणे ऐकितला दिन चाल दे अनुभव आत्महत्या करली नाही म्हणे विहिरीत उडी मारणार वीर मालकानं हात धरला म्हणे भाऊ काय करायना म्हणे मला जीव ठेवणार नाही वीर मालक हुशार होता वेरणा मालक म्हणे भाऊ आत्महत्या करू नको तुले जर पुडी काढी ना सोकोय ना 20-30 रुपयानी 50 रुपया रोज ना मी दिसू तुले कपडा लागता सो 3-4 ड्रेस 8 ड्रेस मिली दिसू तुला कामधंदा ना दुख लागत सोय कामधंदा करू नको 2 टाइम ने 3 टाइम जेवण दिसू अजिबात आता आणि काढी तर ती करू नको तुला काम ना दुख लागत सोय ना ते काम बी करू नको फक्त बटी म्हणा देवारा म्हणा देव दोय टाकत जाय हवा आपला परमार्थ शे बरोबर आहे की नाही हवा आपला परमार्थ शे महाराज भगवंताला आपलं करायचं असेल तर अंतकरणापासून करावं लागेल आणि तेच तर माझे तुकोबाराय सांगताय विठ्ठल विठ्ठल तप करत असताना लोकांत मध्ये नाही तर एकांत मध्ये असलं पाहिजे असते ते माऊली ज्ञानोबाराय सुद्धा नामचिंतनाला एकांत मध्ये बसले होते मी नेहमी सांगत असताना सांगतो जे आम्ही आल्याच्या नंतर गड्यात विना घेतो ना दादाश्री पहिला अभंग गातो रामकृष्ण हरी नंतर रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने त्या अभंगाचा अर्थ अजूनही मन नारसले बी समजणार नाही काय असं फक्त म्हणतच मनीषने म्हणतच विठ्ठल विठ्ठल रूप पाहता लोचनी अभंग कधी गायला माहितीये का माऊली ज्ञानोबाराय एकांत मध्ये नामचिंतनाला बसले होते माऊली ज्ञानोबाराय एकांत मध्ये नामचिंतनाला बसले आणि नामचिंतनाला बसले असताना एकांत मध्ये होते कोणीही बघत नव्हतं आणि त्या जागेवर भगवंताचं दर्शन झालं तुम्ही म्हणसान महाराज दर्शन कसं झालं असन फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बसलात आणि मी जर तुम्हाला याद करते ना बहिणीसवन ताई तुम्ही कीर्तन माई बसेलेत पण तुम्ही घर दरवाजा उघडा सोडेलेत कुकरनी खिचडीनं बोगन सोडी येलेत
ही घे डोया पुढे घर घरी घे ना खिचडी कुकर दिखी राही ना कीर्तन माटे बटेल पण घरनी खिचडी दिखायला लाग गई ना. तसंच माऊली ज्ञानोबा राय एकांत मध्ये बसले होते डोळे बंद करून आणि भगवंताचं दर्शन झालं. दर्शन झालं हा आनंद कोणाकडे व्यक्त करावा. कारण घर तुम्ही 50 लाखाचं बांधा की करोड रुपयाचं बांधा, जोपर्यंत शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडत नाही तोपर्यंत तुमच्या करोड रुपयाच्या बंगल्याला किंमत नाही. मग माऊली ज्ञानोबा राय सांगतात मी भगवंताचं दर्शन घेतलं हा आनंद कोणाकडे व्यक्त करायचा. ऐकणार तर कोणी नव्हतं एकांत मध्ये बसले होते. मग आनंद कोणाकडे व्यक्त करावा तेव्हा माऊली ज्ञानोबा राय सांगायला कोणीच नाही म्हणून स्वतःच्या मनाशी संवाद साधतात, स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधतात आणि स्वतःच्या बुद्धीला सांगतात ए साजने मी रूप पाहता क्षणी सुखी झालो, रूप पाहता लोचने. हा तो अभंगाचं चिंतन जरा वेगळे. तसं माऊली ज्ञानोबाराय एकांतामध्ये नामचिंतनाला बसले होते तसंच अंजनी माता सुद्धा नामचिंतनाला बसली होती आणि अंजनी मातेने तो प्रसाद खाल्ला. पण खात असताना डोळे उघडले आणि एक माकड वानर असं झाडांवर उड्या मारत होतं. उड्या कोण मारत होतं? कोण? अरे वांदर वांदर आता ना वांदरे येत रे कथा कथा कुत्ताच त्या ते वानर होत वानर. कारण ते वानर होते म्हणून तर लंका जिंकली महाराज. विठ्ठल विठ्ठल लंका जिंकणारे होते ते वानर, वांद्रे नव्हतात त्या. खर तर मायबापांनी मागणी मागताना चांगली मागायला पाहिजे म्हणजे लेकरं चांगली जन्माला येतात. या बहिणी मंदिर माझ्या त्या देवले सांगते देवबा मनसून पाहिले काहीच नाही रे बा, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. मग तू कुत्र मांजर मागेले माडी मग तुला कुत्र मांजर एक मात दे देस ते मांजरनी मायक डोळ्याला पिलेच नाही अर्धी रात पाहिजे कुत्रान मायक बुकत पिल कारण तूच कुत्र मागेल होत त्याने देवना काय दोष आहे. वानर हो तेव्हाचे ते वानर होते महाराज. प्रभूने जर ठरवलं असतं तर सगळ्या समाजाला नेलं असतं लंका जिंकण्यासाठी, रावणाला युद्ध खेळण्यासाठी. रावणासोबत सगळ्यांना नेलं असतं. पण लंका रावणाची सोन्याची होती आणि लोके इथला वायबार येत म्हणे यातले जर लय गू या रावण युद्ध केव्हा राहू दे तिने या सोनं कोरत बटीन. देव हुशार होता हो. आणि मला सांगा ना लोक काय करतात एखादा जर ट्रक उलटा व्हाय ना ऍक्सिडेंट व्हाय ना तुम्ही त्या ड्रायव्हरले उचलतात. पहिले तेल ना थैले उचलतात लोके. हा गॅसनी गाडी राहिली का सिलेंडर उपाट देतात. मला सांगा जर लंका आता लंकामा जर लय जातात माणसे काय करतात दीपक बा पहिले सोनं चोरतात ना लोके. हो तेवढं बरं आहे बा आमनेरना लोके नाहीत तसा. आटे ना मी काही सांगाव नाही मायच्या कारण मी बिगर जेवण नको मला. वानर होता वानर. वानर उड्या मारत होतं ते अंजनी मातेनं बघितलं आणि त्याच्यावर नजर गेली मग तो प्रसाद खाल्ला. बघा परिणाम काय झाला. त्याचे कारण भरपूर आहेत. मी आता 2 दिवसापासून सांगतोय त्याचे कारण भरपूर आहेत. पण मला आवर्जून एक कारण सांगायला आवडतं संस्कारांसाठी. अंजनी मातेचा पुत्र हनुमंतरायांना शेपूट येण्याचं पहिलं कारण चर्चा चालली होती तेव्हाच पार्वती माता शंकर भगवंताला सांगत होती तुम्ही जर प्रभू विष्णू भगवंत जर राम रूपात जात असतील तर तुम्ही हनुमंतराय बनून जासाल तर मीही तुमच्या सोबत येईल. तेव्हा हनुमंतरायानं सांगितलं माझा तो जो जन्म आहे तो ब्रह्मचारी राहावं लागणार आहे, तुला सोबत येता येणार नाही. आदिशक्ती माता म्हणते मी पतिव्रत आहे, मी नवऱ्याला सोडून नाही राहू शकत. मग ठीक आहे शेपूट बनवून सोबत ठेवले आदिशक्तीला, बरोबर आहे ना. पण आता चला दुसऱ्या बाजूनं
माय स्वतः अंजनी माता तपस्वी होती, फक्त प्रसाद खात असताना समोर वानर बघितलं तरी सुद्धा अंजनी माताच्या लेकराला शेपूटही. मग मला सांगा बहिणी सोन, हो देवनी माय प्रसाद खाता खाता वानरणीकडे दखिली ना तरी सुद्धा तिनं पोऱ्याला शेप ठेवणी. तुम्ही दिवस राहतेस आणि तुम्ही टी व्ही समोर बट्टीस बहिणी सोन आणि नको त्या शिरेला दखतीस, ते आपला चित्र बी कसा राहतील बहिणी सोन. फक्त कल्पना करा. कारण माय म्हणजे संस्कार देण्याची पहिली शाळा असते बाबाजी. माय म्हणजे संस्कार द्यायची पहिली शाळा असते. हो लक्षपूर्वक ऐका बरं. मायबापना संस्कार पोरेसवर उतरतच. तुम्ही म्हणशान महाराज आई खरं आहे का? हा पटाडी दे काढजो ना भले विनोदनी झाला लाईन सांगजो. एक पोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या करे भाऊजो, छोट्या मोठ्या चोऱ्या करे पोऱ्या लगीन करा वय मावना, लगीन करा वय मावना त्याला लगीन कर. नेमकं योगा योगा असा तो भाऊ चोर होता, त्याला बायको बी तशीच भेटली चोरटी. ती बहीण बी अशी चालता चालता गली माय कोण्या ताटल्या उपाडली कोण्या वाट्या उपाडली. छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. आता माय बी चोर नि बाप बी चोर, याच ना कुठे संत जन्मालीन का साहेब? नेमकंच काय भाऊ चालणार आहे कोण इकरिलेर भाऊ? त्याला असाव बोलतात दाबीन पैसा आले मन पहिले नको सौदा आण देऊ बोलता. अरे पुढे बट नव्हतं भाऊ इथलं गोड पोरग मी बोल राहिनो तरी अशी म्हणजे त्यांना असा ना तो मन्ना श्रीमंत आई बी सिद्ध वय गे आणि मन 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 अशी म्हणजे जा नीचच दाखात जा. मस्त आहे भाऊ पुन्हा असा मग बट ही गे विठ्ठल विठ्ठल चोरटे आहे का? आता त्या पोरीला जी पोरगी चोऱ्या करायची तिला दिवस आहे. दवाखान्यात नेलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला या पोरीचं शिजर करावं पडेल. शिजरही झालं, बाळ जन्माला आलं. बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठच काही पोरग सोडत नव्हतं. मग बाया बाया म्हणे माय बाई पोऱ्यानं आत्मा काय नुकसते नाही, काही नुकसान ते नाही व्हायला. आत्मा हात ते नाही करावं, यांना पंजा ते नाही करावं, बोटे काम माही जायला होते पोऱ्या मुठ का बस सोडत नाही. बराच वैद्य असले तर काढ, बराच बघत असले ते काढ. बाबा अवजू शेवता बरं वैद्य. हा लोकेशने इथला किडा पाडा मन ना असं होतं. आता तुम्हाला समोर सांगितलं काळच काय होतं. पहिले तर मी असं म्हणतो, भक्ती करत असताना कोणाच्या भक्तीवर दोष द्यायचा अधिकार आपला अजिबात नाही. ज्या गोष्टीचा अभ्यास नाही त्या गोष्टीवर बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. समाज मला ऐकतोय, युट्यूब चॅनलला माझं कीर्तन चाललंय आणि कोणतं कीर्तन असं नसेल की ज्या कीर्तनामध्ये कमीत कमी 2-4 चॅनलवाले राहत नाही, असं कीर्तन होत नाही माझं. पण मला समाजाला प्रश्न विचारायचा आहे, ज्या गोष्टीचा आपल्याला नॉलेज नाही त्या गोष्टीवर बोलणं व्यर्थ आहे असं मला वाटतं. जोपर्यंत आपला अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला बदनाम करायचा अधिकार आपला नाही. अंगात येणं कितपत खरं आहे का खोटं आहे तुम्ही अनुभवली ना नाही तवलगून दोष देवा नाही. स्वतः उतरा त्या गोष्टीस मा खरं खोटं चेक करा मगच दोष द्या. बरोबर आहे की नाही? हो. अरे आपण विश्वासावर जगणारी लोक आहेत राव. संतांनी सांगितलं या शब्दांवर विश्वास ठेवावा लागेल. जर आमचे संत म्हणत असतील की भैया हे अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी देवाचा, अवचित भरेला हो माझ्या खंडोबारायाचा, हो माझ्या मल्हारी देवाचा, हो अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी देवाचा. जोर मारला बाबा ते बात हे कदाचित म्हणे कानपूरला टीम वय घेवी. हा तर काही शब्द संतांकडनं घ्यायचे असतात आणि संतांच्या शब्दावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. त्याच्यासाठी सांगेल जसं मायवर आपला विश्वास आहे तसा संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. उघडं बोलू का थोडस राग नाही ऑन कोणले. मायने सांगितली ना आवतुना बाप आहे, फक्त मायना शब्दावर आपला विश्वास आहे. मायलेच माहिती आपला खरा बाप कोण आहे. विठ्ठल विठ्ठल.
तसं काही गोष्टी सांगितल्याच्या नंतर विश्वास ठेवावा लागतो. हो, पण आता तिथं त्या पोराला बघत लोकांकडे दाखवलं तर ठेवी टाया बसणाने वैद्य स्पंदे काढ तरी पोऱ्या मोठ सोडेनी. बऱ्याच ठिकाणी फिरवून पोरग काही मोठ सोडेनी. एक सुज्ञे बाबा आले, ते म्हणे का रे भाऊ, हाय पोरग मोठ सोडत नाही. म्हणे हा ना बाबा. अरे मग चांगला डॉक्टर दे काढा. म्हणे बटा डॉक्टर दे काढ देणार, बघत लोक दे काढ देणार, वैद्य दे काढ देणार, पण पोरग काही मोठ सोडत नाही. म्हणे भाऊ एक पर्याय. म्हणे काय? एखादा मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे न्या आणि डॉक्टर साहेबांना दाखवा. आता त्या पोराला मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. जितूबाई मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. मानसरोग तज्ञ डॉक्टर हुशार होते. त्या डॉक्टर साहेबांच्या गड्यामध्ये वकील साहेब 4 तोड्याची चेन होती सोन्याची. चेन गयामाई काढी आणि त्या पोऱ्यांना समोर ते अशी फिराय. चेन अशी समोर ते फिराय. पोऱ्यान पटकन हात मोक्या करा चेन तरी पाडी. पण जवळ चेन दरान करता हात मोक्या करा त्यांना हात माही 5 ग्रामनी अंगठी खाली पडली. तपास लावा ना. शिजर करान टाइमले नर्सन हात माही उपाडी गेलो होती. हा कशाचा परिणाम आहे? हा परिणाम कशाचा आहे? माय बाप दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर साधू जन्माला येणार आहे का त्यांच्या पोटी? दादाश्री अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी, नाही का? हो, अंजनी मातेच्या पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हनुमंतरायांचा जन्म आणि तो उत्सव तुम्ही लोक साजरा करताय. विठ्ठल विठ्ठल प्राप्ती करून घे, भगवंताची प्राप्ती करून घे. काही लोक जन्माला आले पण त्यांना नावच देवाचं घेता येत नाही. हो, भगवंताचं नाव घेता येत नाही, पण देवाचं नाव घेतल्याशिवाय आपला जन्म सफल नाही. दादा तुम्ही इतर कामं करू नका असं मी म्हणत नाही. घरं घेऊ नका, बंगले बांधू नका असं म्हणणार नाही, जमीन घेऊ नका असं म्हणणार नाही. हे जरूर करा, कारण आमचे संत सांगतात संसारी असावे असुनी संसार करू नका असं संतांचं मत नाहीये. संसार करा, पण किती करा त्याला प्रमाण आहे. हा, तुम्ही कमावू नका असं मी म्हणणार नाही, कारण मी लेवाला आहे काही करत नाही. तुमले कसं काय सांगू कमावू नका असं? बरोबर आहे की नाही? हो, कारण मी स्वतःवर जग ओळखतो या मताचा मी. हा, जसं की दीपक महाराज नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं. म्हणे बाबा, म्हणे काय ताई, माझा मुलगा आहे. काय झालं? म्हणले हा पोरगा गुड खाणं बंद करत नाही. बाबा याचं गोड खाणं बंद झालं पाहिजे. नाथबाबांनी सांगितलं ताई 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले. 8 दिवसाच्या नंतर बाईनं पोराला आणलं. म्हणे बाबा यो पोरगा गोड खाणं बंद करत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या नंतर बोलवलं होतं, मी आणलं त्याला. पोराला जवळ घेतलं नाथबाबांनी आणि नाथबाबांनी सांगितलं बेटा आजच्या नंतर गोड खायचा नाही. म्हणले ताई याला घेऊन जा. ती बाई म्हणे बाबा गोड खायचा नाही इथलंच सांगणं होतं, मग त्या दिनच सांगित येतात ना म्हणे. नाथ बाबा म्हणे ताई तू न खरंच आहे, पण त्या दिन मी जिथला गुई खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं. पहिले 8 दिन मी बंद करत होय त्याला आज सांग राहिलो गुई खाऊ नको असं. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मला सांगायचं एवढं, कमवू नका असं आपलं दुमत नाही. कमवू नका असं आपलं दुमत नाही. काय आहे ना, पैसा शिवाय शान पण नाही. मी जर तुमले आडे बोली गो पैसा व्यर्थ आहे हो, आणि मी जर गाडी पेट्रोल पंपवर लाई दिली त्याला सांगा आपला गाडीमा पेट्रोल टाक दे फुकट कीर्तन करील, तो सांगे मोसाडामा देऊ का गर्व आहे. म्हणजे पैसा जीवन जगत असताना जरुरी आहे, पण कितला जरुरी आहे ते महत्त्व नाही. मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे. ते TV चॅनलला कार्यक्रम होता कदाचित तो, पण मी TV बघतच नाही, पण मोबाईलला तो एक व्हिडिओ आलेला. आता मला एखाद महिना झाला असेल, 1-2 महिना टीव्हीला झालेला कार्यक्रम आहे आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. एक साधू महात्म्याला भाऊ कदमने विचारलं होतं, बाबा जीवन जगत असताना पैसे किती महत्त्वाचे, बोले पैसे किती जरुरी आहे. तर त्या बाबांनी इतकं गोड उत्तर दिलं ना. भाऊ कदमांना सांगितलं भाऊ कदम मी सांगतो तसं करा. म्हणे काय? म्हणे श्वास घ्या. घेतला श्वास, म्हणले सोडा, सोडला. अजून श्वास घ्या, म्हणले सोडा, सोडला. म्हणे श्वास घेतला होता का? म्हणे हो. सोडला होता का? हा. मायान पहिले कर राहतात ना म्हणे. हा का मी सांगत होय? नाही म्हणे पहिले बी कर राहीन तू, पण सांगत होय ध्यान दे. बरोबर आहे ना? हो. तसं श्वासाशिवाय जीवन नाही, श्वास शिवाय जीवन नाही. पण एखादा मित्र जर तुमच्याकडे होणार, आपा जितू भाऊ चला ते आपले जरा स्टेशन बाग मग आमचे चला ते जाईल, थांबता का थांबता थोडा श्वास लिहिले होते मग जाऊ, असं शे का? चालता फिरता लेता यश ना. हा, मग स्पेशल श्वास लेवांसाठी बी जीवन नाही शे, पण श्वास शिवाय बी जीवन नाही शे. तसं पैसा सर्व काही शे असं नाही, पण पैसा शिवाय बी जीवन नाही. विठ्ठल विठ्ठल.